मित्रांनो नमस्कार, मी सागर शिंदे आणि आपण पाहत आहात सागर शिंदे टॉक. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत की जो तुम्ही थंबनेलवरून समजला असेलच. आपण आज हनुमान चालीसा जी शाळेत, घरात, मंदिरामध्ये सगळीकडे ऐकत आलो आहोत आणि त्याचाच अर्थ आज आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमधून करणार आहोत. मित्रांनो, खूप दिवसापासून चाललं होतं की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायची म्हणून, पण गेले 8 दिवस झाले सगळी इक्विपमेंट आणली, लाईट आणली आहे, ट्रायपॉड आणला आहे, मागं ग्रीन पडदा लावला, तुम्हाला आता दिसणार नाही व्हिडिओत, पण तो क्रोमसाठी ग्रीन पडदा आणला आहे, माईक आणला, हे सगळ्या गोष्टी आणल्या. पण व्हिडिओ नक्की कोणती बनवायची सुरुवातीची, पूर्वी 3 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकल्या, पण त्या जस्ट करायच्या म्हणून फेसबुक लाईव्हवर केल्या आणि डाउनलोड करून त्या यूट्यूबवरती अपलोड केल्या त्या. पण की बरेच जण माझे मित्र पण आहेत यूट्यूबवरती, की ते पण म्हटले की यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करत जा. कशासाठी करत जा काय ते काही आयडिया नाही, पण म्हटलं ठीक आहे, चल ते सांगतात म्हणून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ करायला सुरू करूया. पण नक्की व्हिडिओ कोणती करायची, खूप यूट्यूबला सर्च केलं, बऱ्याच जणांचे कंटेंट कोणते करू शकतो ते पाहिले, युनिक असं काय पाहिलं, पण फक्त बघतच होतो, विचारच करत होतो, पण सुरुवात काय केली नव्हती. म्हणून रात्री जस्ट बसल्यावरती असं डोक्यात आलं की पहिली व्हिडिओ करायची ना चांगली, आपण चांगली का वाईट ती माहीत नाही, पण आपण देवावरती करूया. देवावरती करायची म्हणजे नक्की मग काय करायची, तर म्हटलं की कोणत्या तरी अभंग असेल, स्तोत्र असेल किंवा कोणत्या देवाचं असं काही ग्रंथ असतील त्याच्या अर्थावरती आपण व्हिडिओ करावे. म्हणून की जस्ट रील्स बघता बघता हनुमान चालीसेचा श्लोक पाहिला आणि ठरलं की ह्या हनुमान चालीसेच्याच वरती आपण व्हिडिओ बनवायला सुरू करूया. म्हणून स्क्रिप्ट लिहायला घेतली की नक्की काय त्याचा अर्थ आहे. गुगलला बघितलं आणि खूप मोठा अर्थ त्या ह्याच्यामध्ये सापडला आणि त्यावरती म्हटलं व्हिडिओ करावी आणि केला सेटअप रेडी. आणि आता पुढं तुम्ही बघसाल की हनुमान चालीसा जी आहे की त्याचा नक्की अर्थ काय आहे. हनुमान चालिसेचा जर इतिहास आपण पाहिला तर 16व्या शतकात अकबराने गोसावी तुलसीदास यांना कैद केलं होतं आणि गोसावी तुलसीदास कैद असतानाच त्यांनी हनुमान चालिसा ही लिहिली आहे. हनुमान चालिसा जर आपण बघितली तर ती 2 दोहे सुरुवातीला, शेवटचा दोहा शेवटी आणि 4 ओळींचे असे 20 श्लोक आहे. ते एकूण होतात 40, म्हणून तिला म्हणतात हनुमान चालिसा. चालिसा म्हणजे 40. आता आपण पहिला दोहा जर पाहिला तर श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बर नऊ रघुवर बिमल जसू जो दायकू फलचारी. आता ह्याचा अर्थ जर आपण पाहिला तर श्री गुरु महाराजांच्या चरणी कमळाच्या धुळीने आपले मन जे आहे ते आरशासारखं पवित्र करून श्री रघुरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की 4 धाम आपण जे म्हणतो. 4 धाम म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे प्रदान करण्याचं काम करणार आहे. आता पुढं जर आपण बघितलं, बुद्धिहीन तनु जानिके सुमरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. आता ह्याचा अर्थ जर पाहिला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हनुमानाला आपण पवनपुत्र हनुमान असं म्हणतो. म्हणजे की हनुमान जे आहेत ते कोणाचे पुत्र आहेत तर वाऱ्याचे. हे पवन कुमार, मी आपलं सुमिरन करतो. सुमिरन म्हणजे
मी आपली स्तुती करतो. माझं शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याने आपण तर हे जाणता, मला शारीरिक बल, सुबुद्धी आणि ज्ञान देऊन माझं दुःख आणि दोषांचं दहन करावं. असं ह्या श्लोकामध्ये, ह्या दोह्यामध्ये तुलसीदास हनुमानाला विनवणी करतात ते, की मी बुद्धिहीन आहे, मी शक्तिहीन आहे आणि मला तुम्ही काय द्या, तर बुद्धी द्या, ज्ञान द्या आणि शक्ती द्या आणि माझ्यासारख्या अनेकांचं दुःखाचं दहन करा. जे कष्ट मला पडतात ते, ह्या कष्टाचं दहन तुम्ही करा. म्हणून पुढं सांगितलंय की जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. श्री हनुमानजी आपला विजय असो, आपलं ज्ञान आणि गुण अथांग आहे. हे कपीश, आता त्यांचं गुण आणि ज्ञान आपण जर पाहिलं तर सूर्यदेव पण घाबरला होता. असं हनुमानाचं ज्ञान आणि गुण अथांग आहे. आता पुढं काय म्हणलंय, जय कपीस तिहू लोक उजागर. कपीस म्हणजे वानरांचा देव, त्याला म्हणतात कपीस. आपला जय असो, हे कपीश्वरा आपला जय असो. आणि तो जय कुठं असो, तिन्ही लोकी म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, या तिन्ही लोकी आपला जय असो. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. आता ह्याचा अर्थ असा आहे की हे पवन सुत अंजनी नंदन, आपल्यासारखे दुसरा शक्तिशाली कोणी नाही. आता हनुमानाच्या शक्तीचं रूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस मारुतीराया रावणाच्या लंकेत गेले होते, तर संपूर्ण सोन्याची लंका हनुमानाने राख केली होती. आणि मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव पण घाबरला होता. परत आपण लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला, त्यावेळेस पर्वत हातामध्ये उचलून घेऊन आलता. म्हणजे शक्तिशाली दुसरं कोणी नाहीये, हनुमानासारखं शक्तिशाली कोणी नाहीये. म्हणून पुढं काय म्हटलंय, महावीर विक्रम बजरंगी, कुमित निवार सुमती के संगी. आता ह्याचा अर्थ असा आहे की महावीर बजरंगबली, आपण विशेष पराक्रमी आहात. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात. म्हणजे बघा की जी माणसाकडली अशुद्ध बुद्धी आहे, म्हणजे तो त्या अशुद्ध बुद्धीने नको ते अवगुण करतो, तर हे श्लोक पठन केल्याने, सातत्याने श्लोक पठन केल्याने त्याची अशुद्धी जी बुद्धी आहे ती काय होणार आहे, शुद्ध होणार आहे. म्हणून इथं असं म्हटलंय की महावीर विक्रम बजरंगी, कुमित निवार सुमती के संगी, कंचन बरण बिराज सुबेसा, कानन कुंडल कुचित केसा. आता याचा अर्थ जर आपण पाहिला तर आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात. हनुमानाचं रूप आपण जर पाहिलं तर ते कसं आहे की सोनेरी रंग, सुंदर कपडे, हे सगळ्या त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलंय. आता पुढे बघितलं आपण, हात ब्रज और ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे. आपल्या हातात ब्रज आणि ध्वज आहे, खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे. म्हणजे वर्णन, स्तुती वर्णन हे या सगळ्या ह्याच्यामध्ये केलंय हनुमानाचं. पुढं शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. आता इथं आपण पाहिलं की शंकराचा अवतार हे इथं वर्णन केलेलं आहे. हे केशरी नंदन, आपला पराक्रम आणि महान यशाचा संसार भरात वंदन होते. म्हणजे जे मारुतीरायाचं जे पराक्रम आहेत ह्याचं संसारभरात सगळ्यांना वंदनीय आहे. पुढं सांगितलं, विद्या वान गुणी अति चतुर, राम काज करिबे को आतुर. आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात, गुणवान आहात, अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामाचे काम करण्यास उत्सुक असता. म्हणून इथं असं वर्णन केलेलं आहे की ते कधीच नाही म्हणत नाही. आपण पाहिलं
की राम ज्यावेळेस वनवासाला होते त्यावेळेस कोणत्याच कामाला ते नाही कधी म्हणत नव्हते. प्रभू चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. म्हणजे आपण श्रीरामचरित ऐकण्यात रस घेता श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मारुतीरायाच्या की हृदयामध्ये सीताराम आणि लक्ष्मण आहेत. म्हणजे ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सीता मातेने खूप मौल्यवान मोत्याचा हार हा मारुतीरायाला दिला होता आणि मारुतीरायाला दिल्यावरती ते प्रत्येक मोती जो होता तो फोडून म्हणजे फोडण्याचं काम त्यांचं चालू होतं. तर हे पाहिलं हे काय करतं ते म्हणले असं, तर ते म्हणले ज्या मोत्यामध्ये माझा श्रीराम प्रभू नाहीये तो मौल्यवान मोता मला काय कामाचा. मग म्हटलं तुझ्या हृदयामध्ये सीता, राम, लक्ष्मण आहे का? तो म्हटला आहे. म्हणले दाखव. मग त्यांनी त्यावेळेस दाखवलं. म्हणून या ओवीत असं सांगितलंय की आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयास वास करतात. सूक्ष्म रूपधारी सिंहही दिखावा, बिकट रूप धरी लंका जरावा. आपण आपल्या लहानसं रूप धारण करून सीतेला दाखवलं आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केलं. म्हणजे असं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज संवारे. आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचा वध केला आणि श्रीराम प्रभूंना उद्देशांना यश मिळवून दिलं. लाय सहजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरीशी उरलाये. आता ह्याच्यात अर्थ असा सांगितलाय आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले आणि ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयापाशी लावले म्हणजे मिठी मारली. रघुपती किन्ही बहुत बडाई, तुम मम प्रिय भरत सम भाई. श्रीरामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली, स्तुती केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात. हे ह्या ओवीमध्ये सांगितलं. पुढे असं बोललेत की सहस बदन तुमरो जस गावो, अस कही श्रीपती कंठ लगावो. आता श्रीरामाने आपल्या हे म्हणत हृदयाशी लावले, तुमचे यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे. हे ह्या ओवीमध्ये म्हटले. पुढे बघा, सनकादी ब्रह्मादी मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. म्हणजे श्री सनक, श्री सनातन, श्री सननंदन आणि श्री सनत कुमार आदी मुनी, ब्राह्मण, आदी देवता, नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात. म्हणजे कोणाच्या? हनुमानाचे सगळेजण गुणगान करतात. पुढे म्हणले, जब कुबेर दिक्पाल जाहते, कबी कोबिद कही सके कहाते. आता ह्याच्यात असं म्हणलंय की यमराज, कुबेर, इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणी आपल्या यशात पूर्णतः वर्णन करू शकत नाही, म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असे अवर्णनीय मारुतीराय आहेत. पुढे म्हणले, तुम उपकार सुग्रीवही किना, राम मिलाद राजपद दिना. म्हणजे आपण श्रीरामाची सुग्रीवाची भेट करून उपकार केलेत ज्यामुळे ते राजा झालेत. पुढे म्हणले, तुम्हारे मंत्र बिभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. आपल्या उपदेशांचे बिभीषणाने पालन केले ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहिती आहे असं या अर्थामध्ये सांगितलंय. जुग सहस्त्र जोजन परभानु, लीलो ताही मधुर फल जानू. आता सूर्य अतिदूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोचण्यास 1000 युग लागतात. अशा 2000 योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळायला गेला होतात. म्हणजे असे अवर्णनीय हनुमंतराया या ओवीमध्ये सांगितले की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्यदेव सुद्धा भयभीत झाले होते तेव्हा. प्रभू मुद्रिका मेल मुख माही, जलधी लांघे गये अचरज नाही.
म्हणजे आपण श्री रामचंद्राची अंगठी ठेवून समुद्र पार केलात, अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलात, यात आश्चर्य करण्यासारखं नाही. पुढं म्हणले, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे लेते तेते. म्हणजे संसारात जितकेही अवघड काम असेल तरी ते आपल्या कृपेने सोपे होऊन जाते, असे या ओळीत म्हणले. पुढे म्हणले, राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे. श्रीरामचंद्राच्या दारावरील आपण राखणदार आहात, ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही. अर्थात आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय रामकृपा ही दुर्लभ आहे. म्हणून मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर मारुतीराया रामा शेजारी आहेच. सब सुख लहे तुम्हारे सरना, तुम रक्षक काहो को डरना. आपल्याला शरण येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीतीच राहत नाही, असं या ओळीमध्ये म्हटलंय. आपण तेज समोरो आपे, तीनो लोक हाक ते कापे. म्हणजे आपल्याशिवाय आपला वेग कोणी थांबू शकत नाही. आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात, असं या ओळीत म्हणले. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. म्हणजे जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतले जातं तेथे भूत पिशाच जवळ देखील फिरकत नाही, असं ह्या ओळीत म्हणले. नासो रोग हरी सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. म्हणजे वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. म्हणजे हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात ज्याचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटापासून मुक्त करता. परत एकदा ऐका की हे हनुमाना, विचार कर्म आणि बोलण्यात ज्याचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटापासून मुक्त करतात. पुढं असं म्हणलंय की सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपे केले. और मनोरथ जो कोई लाये, सोई अमित जीवन फल पावे. म्हणजे ज्याच्यावर आपली कृपा असते त्याच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्याची मर्यादा सांगू शकत नाही. चारो जग परताप तुम्हारा, हे परसिद्ध जगत उजियारा. चारही युगांमध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आपलं यश पसरलेलं आहे. जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे. साधू संत के तुम रखवारे, असुरी नंदन राम दुलारे. हे श्रीरामाचे लाडके, आपण सज्जनांची रक्षा करता आणि दुष्टांचा विनाश करता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता. आपल्या देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहित रघुपती के दासा. आता आधी जे आपण बघितलं की 8 सिद्धी हे तुम्ही देऊ शकता. आता 8 सिद्धी कोणत्या? अनिमा, ज्यात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड पदार्थात प्रवेश करतो. महिमा, ज्यात योगी स्वतःला खूप मोठा बनवतो. गरिमा, ज्यात साधक स्वतः वजनदार बनू शकतो. लगिमा, ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो. प्राप्ती, ज्यात इच्छित पदार्थी प्राप्ती होते. प्राकम्य, ज्याने इच्छेनुसार पृथ्वीता सामावू शकतो, आकाशात उडू शकतात. ईशित्व, ज्याने सर्वांवर शासन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आणि वशिष्ठ, आता ज्यात दुसऱ्यांना वश करता येतं. अशा 8 सिद्धी हे तुम्ही प्राप्त करून देऊ शकता.
आता पुढं आपण बघितलं, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. आपण निरंतर श्री रघुनाथांना शरणामध्ये राहतात, ज्यामुळं आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असद्य आजारपणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे. पुढे बघा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. आपलं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतरीचे दुःख दूर होतात. कशाने? तर रामाचं भजन केल्याने. पुढे बघा 34वा श्लोक, अंतकाल रघुबर पुर जाये, जहा जन्म हरी भक्ती कहलाय. आपल्याला शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं, जिथे जन्म मात्र हरिभक्तीच्या रूपात मिळतो. और देवतो चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख करे. हे हनुमाना, आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, मग इतर देवतांची गरज भासत नाही. संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा. हे वीर हनुमान, आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात. जय जय हनुमान गोसाई, कृपा करू गुरु देव की नाही. हे स्वामी हनुमाना, आपला जय असो विजय असो, आपली माझ्यावर कृपाळू श्री गुरु समान कृपा असावी. असं शेवटी म्हणलंय की जो 7 बार पाठ कर कोई, झूठही बंदी महासुख होई. 100 वेळा हनुमान चालीसा, हे खूप महत्वाचं आहे. 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि परमानंद मिळतो. काय म्हणले? 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि परमानंद, परमानंद म्हणजे आनंदी आनंद हा मिळतो. हो जय पठे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. भगवान शंकर साक्षी आहे की याचं पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल. तुलसीदास सदा हरी चेरा, कीजे नाथ हृदय मह डेरा. हे नाथ हनुमाना, तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहेत, म्हणून आपण त्यांच्या हृदयास वास करा. पवन तनय संकट हरण, मंगल मुरित रूपा, राम लखन सीता सहित हृदय बसू सुरभूप. हे संकट मोचक पवन कुमार, आपण आनंद मंगळ आहात. हे देवराजा, आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा. असं कोण सांगतंय? ज्यांनी हनुमान चालीसा लिहिली, तुलसीदास गोसावी. तर ते असं शेवटी सांगतात की श्रीराम प्रभू, तुम्ही लक्ष्मण सीता, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहावं लक्ष्मणासह, असं शेवटी तुलसीदास हे सांगतात. आता हा सगळा जो अर्थ आपण बघितला, तर खरंच की हनुमान चालीसा 100 वेळा हे पठण केलं पाहिजे. पाठ केलं तर ते रोज दर शनिवारी म्हणा किंवा रोज म्हणलं तरी आपण सगळ्यांनी ते म्हणलं पाहिजे. मी पण पाठ करण्याचा प्रयत्न करतोय, पण सर्वांनी हनुमान चालीसा ही पाठ करावी आणि रोज नित्यनियमाने ती म्हणावी. शनिवारी तर म्हणावीच, शनिवार हा मारुतीरायाचा वार असतो, त्या दिवशी तर 100% म्हणावी. मंदिरात हनुमानाच्या जाऊन म्हणावी आणि रोज जरी सकाळ संध्याकाळ जरी म्हटलं, जसं आपला वेळ मिळेल तसं, तरी ती सगळ्यांनी म्हणावी. तर आता आपण इथंच थांबूया. भेटूया लवकरच नवीन अशाच एका अर्थपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हनुमान.